रामदास कदमांनी भाषण केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप केलात की बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर बॉडी किती दिवस ठेवली गेली. डॉक्टरांना विचारा, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे जे आहेत ते घेण्यात आले असं त्यांनी गंभीर आरोप केला आहे. 2012ला झालेली घटना आज 2025ला रामदास कदमांना काही काम नाही का? आणि यात शिवसेनेची सत्तेची फळं चाखली, 5-5 वर्ष मंत्रिपदं भोगले. त्या ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्या नाही? मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे. पण आता त्यांनी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपामध्ये बोलले की त्यांनी मोठ्या साहेबांचे ठसे घेतले. पार्थिव होते का रामदासभाई तिथे? रामदासभाई होते का तिथे? येऊ देत होतं का त्यांना कोणी वरती? त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या काही ना काही खोटं बोल पण रेटून बोल असा रामदासभाईंचा स्वभाव आहे. तशा पद्धतीने ते बोलले. शिवसेना दुसरा असं मुद्दा आहे की राजन तेली यांनी परत एकदा पक्ष बदललाय. त्यांनी आधी शिवसेनेत होते, नंतर भाजपात गेले, आता भाजपनंतर परत एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये गेलेले. आता मला असं वाटतं काही जणांचा तो स्वभाव असतो. काही जण असे प्रवाहाच्या विरोधात चालायला पण दम लागतो, ताकद लागतो आणि तो दम फक्त शिवसेना प्रमुखांचे जे निष्ठावान शिवसैनिक आहे त्यांच्यामध्येच असतो. ठीक आहे, राजन तेली होते, गेले, आता त्याच्याविषयी काय बोलतो. पण रामदास कदम म्हणणं असं आहे की शिवसेना आम्ही मोठी केली नाही, आम्हाला संपवायला निघाले. तुम्ही मोठी केली आणि मग तुम्हीच गद्दारी केली त्याचं काय? तुम्ही मोठी केली तर तुम्हीच गद्दारी केली त्याचं काय? मोठी केली तिथंच गद्दारी केलेली ना तुम्ही घाण करून ठेवलीच ना. आता चिखलची उडत बसलीच ना तुम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.